हरिओम. कल्पवृक्ष छायाखाली साधकांचा आत्मसंवाद या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण संवाद साधत आहोत ज्येष्ठ साधिका कुसुमताई शिंत्रे यांच्याशी. हरिओम हां. कुसुमताई. हरिओम. हरिओम. कुसुमताई, मागच्या भागामध्ये तुम्ही म्हणाला होतात, की ₹1 फुटाणे आईंनी तुम्हाला आणण्यास मनाई केली आणि त्या ओरडल्या तुमच्यावरती. तर मला इथे आवर्जून एक प्रश्न असा विचारायचा आहे, की आईंना पैशाची व्हॅल्यू किती होती? आई पै-पैचा हिशोब ठेवायच्या. सगळ्यांकडे बारीक लक्ष असायचं. आम्ही कमी साधक होतो बाळवाडीत येणारे. तरी पण कोण काय आणतं आणि कशा परिस्थितीतून आणतात हे सगळं आईंना आई जाणायच्या. आता तपोवनात आपल्याकडे खूप पैसा मिळतो. तसं त्यावेळेला वातावरण आमचा काळ तसा नव्हता. एक पैशाला व्हॅल्यू होती. म्हणजे पैशाची उधळपट्टी केलेली. अजिबात आईला निष्कारण चालायची नाही. पैसे खर्च केलेले आहे आईंना अजिबात आवडत आईंना नाही. आवडायचं नाही. साधं फुटाणे नेलं तर एवढ्या आईने मला समजावलं, म्हणजे ओरडल्या म्हणजे समजवण्याच्या शब्दात सांगितलं, की तुम्ही कमवत नाही आहात आणि तुम्हाला कुठून पैसे मिळतात हे मला माहीत आहे म्हणाल्या. पण आई हे सगळं कसं भागवायच्या? ह्याच्याबद्दल काही तुम्हाला माहिती? 3 पैशाच्या फुटाण्याचा हिशोब जरी असला, तर आई प्रत्येक गोष्टीमध्ये काटकसर होती आईंची. आईंच्याकडे कधी कामवाली मी बघितली नाही. एवढ्या लहान म्हणजे त्या वयात आई म्हणजे ज्येष्ठच होत्या. वय झालेलं होतं आईंचं. पण कधीही त्यांनी आपलं म्हणजे असं दाखवलं नाही, की माझं वय झालंय, मी थकली मी काम करू शकत नाही. कशालाही कामवाली नव्हती आईंच्याकडं. भांडी म्हणजे जमीन तर सारवायचीच होती, प्रश्नच नव्हता. आणि इतकं सुंदर सारवायची आई ते जमीन. म्हणजे आईने इतका काटेकोरपणा आणि इतकी काटकसर केली लहानपणी. ताकी अण्णा गव्हर्नमेंट सर्व्हंट होते. पैसे होते असं नव्हते असं नाही आहे. मुलंही मोठी होती, कमवणारे होते. पण आईने कधीच मोठेपणा दाखवला नाही ना, पैशाचा उधळपट्टी आईने केली. पण आईंकडे जे येणारे साधक आहेत, हं. त्यांच्याकडे पैसे असतील, त्यांनी ते कशासाठी तरी सत्संगासाठी म्हणा किंवा आपल्या लोकांसाठी म्हणा खर्च केले, तर असे काही उदाहरणं तुम्हाला आठवतायत? हो, कार्यक्रमाच्या वेळेला आम्ही करत होतो ना, म्हणजे बाकीचे मोठी लोकं जी आहेत, हां, वनीचंद शहा आहेत, ते हां. पैसेवाले होते त्यावेळेला आमच्या काळात. बरं. तर ते सगळा खर्च करायचे. माझा एक मावस भाऊ यायचा हांबर म्हणून, प्रेमानंद हांबर, प्रोफेसर होता तो. अशी मोठी लोकं करायची. पण मग आमचा काय त्यावेळेला पण आई ते मापदंड लावायच्या का? हो. म्हणजे त्यावेळेला आईंच्या हातात कारभार असल्यामुळे तेवढेच पैसे ते खर्च त्या घ्यायच्या आणि तेवढेच पैसे माफक खर्च व्हायचे. बॅलन्स राहिले किंवा एवढा आम्ही काही उद्योगात शिरलो नाही, पण मला आठवत नाही असं आईने की सांगितलेलं, की हे पैसे एवढे तुमचे राहिलेत. म्हणजे ते गरज कशी भागायची, ते स्वतः खर्च उचलायचे आणि कार्यक्रम होऊन जायचा. पण म्हणजे कोणी मोठी रक्कम घेऊन आली म्हणून आईंनी ती सगळी वापरली. नाही, नाही. असं कधीच नाही झालं. हा बरं, कार्यक्रम तुम्ही पार पाडताना पाडा. आई सोपवून मोकळ्या व्हायच्या. बरं, मग ते कशा पद्धतीनं करायचं हे आईने स्वरूप सांगितलेलं असायचं. बरं, गोरेमंगल कार्यालयात व्हायचं कार्यक्रम. बरं. आता आ अर्थात तुम्ही त्यावेळेला लहान असाल त्यामुळे तो जमा खर्च तुमच्या तितक्या लक्षात नाही, नसणार आम्ही आहे. काही एवढे शिरलो नाही. 3 बरोबर आहे. पैशाचा हिशोब तेवढा मला लक्षात राहिला चांगला. बरं. पण आता तुमचं लग्न 17व्या वर्षी झालं ना? मग 12 ते 16 या कालखंडातल्या काही आठवणी तुम्हाला आठवतायत? 12 ते 16 मी तर आईमय झाल्यामुळे आम्ही शुक्रवार, शनिवार, रविवार आईंच्याकडेच काढला. हो. प्रत्येक खाण्यामध्ये, कार्यक्रमामध्ये पुष्कळ इन्व्हॉल्व व्हायचो आम्ही. परत आम्ही घरी आम्हाला वाटलं, की आणि त्यावेळेला पण आई यायच्या म्हणजे बाळवाड्या ह्याच्यामध्ये बालाजी मंदिरमध्ये सत्संगाला. पण नंतर थोडंसं कमी झाल्या कारण घरचा ओघ सुरू झाला ना, घरी जास्त लोकं यायला लागली. ही प्रज्ञा पटवर्धन पण आमच्या वेळचीच आहे ती. बरं, तिची कुंडलिनी आमच्या काळातच जागृत झाली. पण बरं, कुंडलिनी जागृत होणे हा अभ्यास आम्हाला एवढा नव्हता. मला तर काही कळत नव्हतं. बरं. मी मराठी असल्यामुळं प्युअर त्यामुळे हां. मला एवढं काय अध्यात्माची हे नव्हती. बरं, पण मी बरं. आणि रेखा खूप राहिलो आम्ही आईंच्या सहवासात. बरं, बाळवाडा जवळ असल्यामुळं आणि आम्हाला शनिवार, रविवार काय हे मोकळीक होती. बरं. आईंनी कधी तुमच्याशी प्रापंचिक गप्पा मारल्याचं आठवतंय का तुम्हाला? ते म्हणजे आता कसं ब्लाउज कटिंगला बसल्या, तर ते असं नसतं, हा कपडा असा वाचवायचा. काही चूक झाली आमच्या हातून काय सांडलं, असं कधी होत नव्हतं. पण कधी नुकसान झालं, तर आई म्हणायची, "ह्याला पैसा लागतो, हे बरं, असं असतं." बरं, त्यामुळे आम्हाला सगळंच शिक्षण ना बाळकडून लहानपणापासूनच मिळालेलं आहे. बरं. वाचनाची सुद्धा. मग वाचनाचं काय? वाचनाची सुद्धा मी हे स्थितप्रज्ञ लक्षण किंवा काय वाचायचं असतं, तर मी पुढे असायची वाचायला. बरं. आवाज माझा आधी पण लहानपणाचा मोठा आहे. मग असं होता, होता 16 वर्षाची झाले मी. मग स्थळ आलं.
नाही पण त्याच्या आधी एक प्रश्न आहे, हां. की तुम्ही मगाशी म्हटला होतात, की आई शिवणकाम वगैरे. तर शिवणकामाचं आईंनी तुमच्याकडनं कधी करून घेतलं होतं का? पुष्कळ वेळा. म्हणजे आई मला माझी आई हातावर कपडे शिवायची. उत्तम प्रतीचे. त्यामुळे ते शिलाईचा लहानपणापासून पांडा होता माझ्याकडं. मी पण बाहुलीचे फ्रॉक वगैरे सुंदर शिवायची. ते आईंना दाखवलेले होते मी. बरं, आणि ते त्यावेळेला आत्मदर्शन झालं आईंना. त्यावेळेला ते कमळ कटिंग करून बसल्या होत्या वाट बघत आमची. बरं. आणि निरोप आला होता हं, घरी आम्हाला, हं, की तुम्ही घरी या. आई आईने कामासाठी बोलवलंय. ते आम्ही लगेच पळालो. मग आई पडदा सफेद कपडे एकदम मस्त घेऊन बसल्या होत्या आणि तो केसरी कमळ कापून वाट बघत होत्या. अण्णा बसलेत असे ह्याच्यावर खुर्चीवर. बरं. आम्ही अण्णांना बघितलं जरा मला आधीपासून म्हणजे ते बिचारे बोलत काय नव्हते. पण आम्हाला भीती ना. हां. मोठ्या माणसांची बोलायचं नाही हे आम्हाला खरंय, खरं. लहानपणापासून पायंडा घालून दिलेला होता. मग आईंना ते माहिती होतं. म्हणाले, हं. ते बसलेत बसू देत, तू आपलं काम कर खाली बघून." मी आईंच्याकडे बघितलं ना, आमची हां. अशी खाणाखुणा चालायच्या. बरं. हं. हं. म्हणजे बोलत काय नव्हतो आम्ही. हां. संकेतातून कळायचं आईंना. बरं. मग मला म्हणाल्या, हे पॅचवर्क तुला येते ना करायला? कर बघू हे कसं करायचं. तुला शाळेत शिकवलं असेल ना?" म्हटलं, "हो." त्यावेळेला आम्हाला होम सायन्स म्हणजे जेवणाचा विषय होता. शाळेत सुद्धा. एक बुधवारचा विषय आम्हाला तो असायचा. एन-सी-सी गुरुवारी असायची. असे प्रत्येक वाराचे आमचे ठरलेले होते. मग ते शिवणकाम-विणकाम पण शिकवायचे त्यावेळेला. हं, हं. तर ते पॅचवर्क कसं करायचं दाखव मला. आता मला काय त्याला असं प्रश्न नाही पडायचा कधी, की कसं करू? असं कधीच नाही वाटलं. पटकन हिरावली. हिरावून गेली मी आपली. बरं, म्हटलं, "आई कापूस पाहिजे ना ह्याला," म्हटलं. "ते उठून दिसलं पाहिजे ना कमळ." बरं, मग ते हं, कापूस हं. भरला आतमध्ये आणि व्यवस्थित असं पॅचवर्क केलं मी आणि पॅचवर्कचे टाके घातले. बरं. इतकं सुंदर आणि ते पडदा मग आईने 1-2 काहीतरी पाकळ्या राहिल्या होत्या माझ्या आणि आम्हाला उशीर झाला म्हणून आम्ही घरी गेलो. हां. आईना म्हटलं, "हे असे टाके घाला." आम्ही आईंना शिकवतो. बापरे! किती मोठी चूक केली आम्ही. हां. नाही चूक नाही त्यावेळेला तुमचं अजाण हं, मन होतं. हं, हं, अल्लड हं. म्हण ना. हां. पण आता आता वाटतंय ना, की आम्ही केवढे मोठे. आम्ही त्यात ज्ञानी असून आम्हीच ज्ञानी. हं, हं. आणि मग आईंना म्हटलं, "आता हे पुढे असं करा." आम्ही जातो म्हटलं. आई हं. मग आम्ही घरी निघून आलो. दुसऱ्या दिवशी मी सकाळी गेले घरी. एकदम समोर असा पडदा लावलेला होता. सफेद कपड्यावर तो असा म्हणजे असा कमळ ते असं वाटत होतं, की खरं रिअल कमळ आहे ते. हं. बिलीव्ह नाही करू शकत आपण. तो आणि इतका सुंदर रंग होता तो केशरी निवडलेला जो होता. असं अट्रॅक्शन वाटत होते त्याचे काय म्हणजे गुरूंच्या हातचं होतं ते मेन म्हणजे. त्याचं अट्रॅक्शन होतं ते, पण हं. खूप उठून दिसत होतं ते. मग ते मला मला त्यांनी त्याची स्टोरी सांगितली. म्हणलं, "याचा अर्थ काय? तुम्ही कमळच का लावलं?" आमचे हं, प्रश्न त्याच्यावर आता. हं, हं. हं. म्हणजे आता बालमन कसं असतं ते आता मला हसायला येते खरं म्हणजे. किती आम्ही म्हणजे वेडेपणा करायचो त्यावेळेला. आणि आई म्हणाली, "अगं, मी काल ध्यानाला बसली होती ना, तर ते कमळाचं माझ्या हृदयात उमललेलं दिसलं मला." हं. आता हे आम्हाला काय मी त्या ज्ञानाच्या पलीकडचे असल्यामुळं देवाला दिसतं, हे माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं. म्हणजे समाधान. हं. आणि ते त्याने लावलं होतं इतकं म्हणजे छान दिसत होतं ते. पडदा लावला होता आईने त्यावेळेला करून. तेव्हा मला ते आठवलं. आत्ता मला त्याचा अर्थ कळला, की आत्मदर्शन म्हणजे काय असतं. तेव्हा हातानं घडून गेलं आणि अर्थ आत्ता कळला असं झालं. मग ते आईंना जे आत्मदर्शन झालं म्हणजे त्याच सुमारास तुम्ही त्यांच्या संपर्कात होता. पण भयंकर. त्याच्याविषयी आईंनी अजून काही तुम्हाला विचारलं का? सांगितलं का पुढे? मग ते म्हणाले अशा असा सुगंध असतो, त्याच्या पाकळ्या एवढ्या असतात. ते आमच्या काय डोक्यावरनं सगळं त्याला गेलं. हं. पण म्हणजे त्यांनी सांगितलं आईनी त्याचं विश्लेषण करून सांगितलं, लिहून घेतलं माझ्याकडनं. मग ते माझ्या सगळं म्हणजे बुद्धीच्या पलीकडे होतं ते. हं. आत्मदर्शनाचा एक सुंदर अनुभव तुम्हाला तिथे मिळाला. त्यावेळेला आईंच्या पर्सनॅलिटीमध्ये काही बदल तुम्हाला जाणवला का हो? आई आक्रमक तेजस्वी दिसत होत्या. हो ना? आई माझ्यासमोर आम्ही ध्यानाला बसले की आई समोरच बसायच्या ना आमच्या. हां. माझ्या अगदी समोर असायच्या. मी आणि रेखा हं. आणि आमच्या अगदी समोर असायच्या आणि अशा म्हणजे असं तेज फाकून निघतंय असं वाटायचं. वाह! आईंना सहज जरी डोळे उघडून बघितलं तरी असं वाटायचं की किती तेजस्वी आई आहेत. हं. बापरे! महालक्ष्मीचं रूप वाटायचं मला आणि मी नुसती त्यांना बघत बसे आणि डोळ्यातनं धारा लागायच्या माझ्या. ही माझी अवस्था होत होती.
हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघण्याचं भाग्य भाग्य तुम्हाला तुम्हाला लाभलं. लाभलेलं आहे. हं. फार मोठं आता आहे म्हणजे अंगावर आणि खूप काटा कमी येतोय माझे. साधक आहेत, हं. की ज्यांनी हे प्रत्यक्ष त्यावेळेला आईच्या समोर होते. अगदी समोर म्हणजे अंतरच केवढंसं असायचं म्हणजे जवळ-जवळ एक 2 पावलं अंतर दोघींच्यामध्ये. बापरे! ही कोणत्या सालातली गोष्ट साधारण? त्या म्हणजे 75-76 साल असावं. म्हणजे आम्ही त्यांच्याकडे जातच होतो कंटिन्यूच. बरं. जाणं ते तुटलंच नाही. आमचा कधी संपर्क तुटलाच नाही आईंचा. ते जे तुम्ही आईंकडे घरी गेला होता आणि ते कमळ बघितलं आणि ते खरोखरीचं कमळ तुम्हाला वाटायचं उमललेलं. पण हा त्यांचा आत्मदर्शनाचं ते हृदयामध्ये त्यांना जे कमळाचं दर्शन झालं, त्याचं आईंनी ते स्वतः चित्र काढलं हो, होतं. चित्रित केलं होतं आणि ते. पण आईंना हा जो आत्मदर्शनाचा अनुभव हा दिल्ली इथे असताना आला होता. हो, हो. आणि मग त्याच्यानंतर लगेचच आई दिल्लीहून मिरजला मिरजेला आल्या. शिफ्ट झाल्या. मिरजला शिफ्टच झाल्या ना त्या. हं, हं, हं. आणि मग आईच्या समोर तुम्ही आलात. तुम्ही आलात. हां. किती छान आहे. अजून काही आठवणी आठवतात? ते मग ते आम्ही असं ह्याला बसलो सत्संगाला. शुक्रवारचा सत्संग आमचा आम्ही लुटू-लुटू पळून मुलं पळतात तसं आम्ही करून सगळे सेवा करायचो तिथे. झाड, लोट वगैरे सगळं घालायचं. आसन घालायचं. पण आई कौतुकानं सांगायच्या पण शेवटी. ह्या मुली नाही, मुली करतात म्हणून तुम्ही येताय हां. म्हणायच्या बरं. पण. आणि ते सगळेच कौतुक करायचे आणि आम्हाला ते काहीतरी असं म्हणजे मोठ्या माणसांच्या मोठी माणसं आपला सत्कार करतात असं काही ते वाटायचं, फील व्हायचं आम्हाला. आणि आणि परत आणि आम्हाला वाटायचं, नाही, नाही असं नसतं. म्हणजे अपराधी पण वाटायचं थोडंसं. या बालवयात कधी आई ओरडल्यात तुमच्यावरती, रागावल्यात? ते 3 पैशाबद्दल तेवढाच ओरडा खाल्ला मी. बरं. पण हं. असं म्हणजे दटावणं नव्हतं ते, किंवा प्रेमळ होतं. तुमचं कुठलं वागणं आईंना आवडलं नाही, असं काही एखादा प्रसंग मी असा आहे? कधी असं बोलायची वेळच नाही आली वाह! आईंच्याबरोबर. किती छान. कुसुमताई अजून काही आठवणी आठवतायत? आणि त्याच्या आधी मला एक त्याने आईंनी मला त्या कृष्णा नदीच्या काठी आई ध्यानाला बसल्या होत्या बरं, सफेद साडीमध्ये. बरं, पूर्वी आई सफेद साडी आणि निळी बॉर्डर, फिक्की निळी बॉर्डर असायची. बरं. इतक्या हं. अप्रतिम दिसायच्या आई. ठेंगण्याच होत्या, हां. पण दिसायला इतक्या सुंदर होत्या. बापरे! त्यांचं नुसतं मन मी त्यांना बघतच बसावं. असं वाटत ध्यान नको, ते त्यांनाच बघत बसायचं. वाह! शरीरयष्टी यांची खूप छान होती भयंकर त्यावेळेला. मस्त होती अगदी. जरा हं. सुद्धा हे नव्हतं. शरीराला सुरकुती पण नव्हती. तुकतुकी शरीर. जसं काय आता ते पार्लरमध्ये ते काय लावतात, हं. तसं आईची चकाकी होती चेहऱ्यावर. हं. ग्लो होता, नॅचरल एकदम, ग्लो. एकदम. हं. पण इथे एक प्रश्न मला असा विचारावासा वाटतो, की अ, आईंना आता आत्मसाक्षात्कार झालाय, ते आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे. ह्याच्यानंतर प्रापंचिक जबाबदाऱ्या त्या कशा पद्धतीने पार पाडत होत्या? हे तुम्ही बघितलं असेलच ना, म्हणजे रोजचा स्वयंपाक म्हणा. त्यांचा टाईम कधी चुकला नाही. नीटनेटकं हे किचन जे होतं, मातीचं घर होतं त्यांचं, बरं. बाळवाड्यातलं. हां. पण ते इतकं नीटनेटकं आणि स्वच्छ असायचं ना, ते आम्ही बघूनच भारावून जायचो. तिथूनच मला स्वच्छतेची सवय, नीटनेटकेपणा, काटकसरीपणा हे सगळे गुण मला शिकायला मिळाले. खरंच वाह! त्या माऊलीने मला भयंकर ज्ञान दिले. पण मला त्यावेळेला मी म्हणते ना दगड होते. मला घेण्याचं हे नव्हतं त्यावेळेला माझ्याकडं. आईंच्या या आध्यात्मिक प्राप्तीचा सुगंध मग तिकडे मिरजमध्ये हळू-हळू पसरायला लागला असेल. लोक घरी भरपूर. भेटायला यायला लागले. असं काही तुम्ही बघितलंय का? अजून ते आता वनीचंद शहांच्या घरी आम्ही सत्संगाला वगैरे जायचो. आणि ते वनीचंद शहा वगैरे म्हणजे खर्च उचलायचे कार्यक्रमाचा वगैरे ते सगळं मोठ्या लोकांचं काम होतं. पण आईंचा कार्यक्रम गुरुपौर्णिमा होता, तो झाला होता. आई साक्षात लक्ष्मीसारख्या दिसत होत्या सफेद साडीमध्ये त्या. आणि त्या चौरंगावर बसल्या होत्या, पाय सोडून असे, चरण सोडून. चरण पूजा वगैरे त्या लोकांनी केली वगैरे. आम्हाला काही एवढं हे नव्हतं. पण आम्ही पाया पडलं, दूध घातलं, पाणी पाया पडलो. पण आईंचं तेज एवढं फाकलेलं होतं, की काय म्हणजे ते बघितलं आम्ही साक्षात आम्हालाच ते माहिती आहे. वाह! इतक्याच अप्रतिम लक्ष्मी ते नाकात नथणी वगैरे घातलेली होती. साक्षात लक्ष्मी मला अजूनही ते महालक्ष्मी बघितली की मी आईंचंच रूप आवडतं. साक्षात लक्ष्मी आईंचं रूपच मला आठवतं ते. तुम्ही आईंच्या एवढे निकट होतात, मग कधी तुमच्या मनात अनुग्रह घ्यावा किंवा आईंनी तुम्हाला कधी अनुग्रह घे, असं सुचवलं की नाही तुम्हाला? नाही असं कधीच नाही झालं. पण माझं लग्न ठरवायचं होतं म्हणजे मला करायचं नव्हतं. लग्नाच्या मी विरोधातच होते आधीपासून. हं. तर मग तेव्हा म्हणजे ठरलं लग्न एकदाचं. बरं, आणि तो मुंबईचा मुलगा आणि गव्हर्नमेंट सर्व्हंट असल्यामुळे मी होकार दिला होता. बरं. एकदाचा देऊन एकदाचा टाकला. होकार दिला हं. होता. पण आईंना सांगितलं होतं तुम्ही? हो. बरं. आईंना म्हटलं होतं मी, म्हटलं मला मग नाही मग मी म्हटलं, "आई
ते माझं लग्न ठरलंय म्हटलं मला करायचं नाही. मला आपलं तुम्हाला ना तुम्हाला तुम्हाला सोडून जायचं नाही. हं, म्हणजे माझ्या मनातली भडाभडाभड बोलून गेले मी हं, आणि रडली मी आईंचे चरण धरून. हं. रडायचं तरी माझा पहिला पैलूच होता. मग आई म्हणाल्या, "अगं" मी म्हटलं, "का लग्न करायचं नाही?" आईने विचारलं. तर म्हटलं, "तुम्हाला सोडून नाही जायचं ना," म्हटलं मला. "माझा प्रश्न तुमच्याशी अडतोय," म्हटलं. "मला तुम्हाला सोडूनच जायचं नाही. हं, मी लग्न झालं की तुमचा माझ्यामध्ये हे येणार, हं, गाठभेट होणार नाही. ते मला सहन नाही होणार," म्हटलं. हं. "आणि मला तुम्हाला सोडायचं नाही." बरं. इथं माझी गाडी अडली होती. आणि मग दीक्षेबद्दल आई काय म्हणाल्या? मग दीक्षेबद्दल आई म्हणाल्या, की नाही मग मी म्हटलं, "गुरु मला आपलं ना दीक्षा देऊन टाका." तर म्हणले, की "वेडी आहेस काय तू? हं, हं, दीक्षा काय असं तुला अर्थ कळतो का?" बरं, हं, हं, म्हणजे दीक्षा म्हणजे संन्यास दीक्षा. बरं, हे मला त्यावेळेला कळलं नव्हतं. बरं, आता हे आईंना माहिती होतं आणि हे मी कधी शब्द ऐकला नव्हता. म्हणजे बरं, माझा अध्यात्माचा एवढा काही अभ्यास नसल्यामुळे हे माझ्या डोक्यावरून गेलं. बरं. आता त्यांनी त्यांच्या दृष्टिकोनातून विचार केला, तर मी माझ्या दृष्टिकोनातून विचार केला. खरंय. हं, मग आई म्हणाल्या, "मी दीक्षा दिली तुला, तर काय होईल तुला माहिती आहे का?" हं, तर म्हणे, "गुरूंना बोल लागला तुला चालेल का?" हं. तर म्हटलं, "नाही सहन करणार," म्हटलं. "मग काय करायचं?" म्हटलं. मीच आईंना विचारते आणि हां. हं, म्हटलं, "म्हणजे काय करायचं?" म्हटलं, "मग आता? हं, मला लग्न करायचं नाही आणि तुम्हाला सोडून जायचं नाही. एक माझा हा मोठा प्रश्न आहे." हां. म्हणाले, "असं कर, उद्या मी उत्तर देते तुला. तू उद्या त्या मुलाचा फोटो घेऊन ये." बरं. तर त्यावेळेला ते ह्याच्या एस-एस-सी बोर्डावर लहान ब्लॅक अँड व्हाईट फोटो असायचे ते लावलेले. हो, हो. तो फोटो घेऊन गेले होते. तोच फोटो मला दाखवला आता. हं. म्हणजे आमचा कार्यक्रम झाला नव्हता बघायचा. फक्त बरं. फोटो बघितला होता मी. मग तो फोटो घेऊन आईंच्याकडे दुसऱ्या दिवशी गेले. असं म्हणजे खूप भीती वाटत होती मला. हं, म्हणजे आतून मी खूप घाबरली होती. हं. हं, म्हणजे आता मी हे सांगते, मग योग्य आहे का अयोग्य आहे? म्हणजे मनात हजार प्रश्न होते काय-काय बालमनातले. आणि मला आईने खरंच मला नकार द्यावा, हे माझं मनात होतं. बरं. हं, हं, म्हणजे मी माझ्या मनावर किती ठाम होते ना. हं. हं. मग आईने असा नुसता फोटो बघितला. तर म्हणाले, "ठीक आहे." आई म्हणाल्या, "मग आता तुझा काय निर्णय आहे?" तर म्हटलं, "मला पसंत आहे की नाही?" आधी मला पहिलं विचारला प्रश्न आईने. म्हटलं, "पसंत होण्याचा माझा प्रश्नच येत नाही. पहिली गोष्ट आहे. लग्न करायचा रिवाज म्हणून हे मला बांधलं जातंय." हे पण मी सांगितलं त्यावेळेला. हं. हं, 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 आई म्हणाले, "तसं नसतं." हं. "बघ," म्हणाली, "मी मी आणि माझ्या मुली लग्न करून दिल्यात आणि मी पण लग्न होऊनच आली आहे. हं. हं, आणि ते हे रिवाजाप्रमाणे करावं लागतं." हं. म्हटलं, "ठीक आहे." पण आई म्हटलं, "मग मला माझी तुमची भेटच नाही होणार ना मग. मी हं. कुठे लांब एवढ्या मुंबईला, जवळच तर भेटेन ना." परत माझंच सुरू केलं मी. हां. हं, हां. म्हटलं, "नाही आई, नाही मला मान्यच नाही," म्हटलं. हां. तर मला "वेडेपणा करू नको, ऐक हां. सांगितलेलं." हां. स्टॉप तिथे विषय. बस. हं. त्या ऐक म्हटल्या आणि तुम्ही ऐकलत. हो, ऐकलं. हं. तिथे विषय संपला. वाह! मग असं करून तुमचं लग्न ठरलं. झालं एकदा. झालं, झालं. ठरलं, झालं. आई 20 तारखेला इथं होत्या. 21 डिसेंबरला माझं लग्न झालं. 20ला आई होत्या म्हणून मी म्हटलं 21 तारीख ठरवली होती. म्हणलं बरं. आई माझ्या लग्नाला येतील. खूप होप्स होते माझे. हां. आई हं, माझ्या लग्नाला याव्यात. हां. माझी इच्छाच होती. म्हटलं तुम्ही हजर असे मी लग्नच करणार नाही. असं मी आईंना सांगून मी टाकलं त्यावेळेला. बरं. हं, किती हिंमत माझी. हं, हां. आणि हं, मी म्हटलं आता आता आई येणार. आता आई तिथं 20ला अजून मुंबईत आहेत म्हणजे माझ्याकडे येणार. म्हणजे इतकी आनंदली होती मी. हं, आई हं, येणार म्हणून हां. हां. लग्न होणार म्हणून नव्हती आनंदली मी. हं. आणि आई आल्या बाई आई 20ला संध्याकाळी आई इकडे आल्या आणि मी 21ला तिकडे सकाळी पोचले मुंबईला. हां. असं झालं. आणि मग मला आईंचं मस्त अगदी म्हणजे ते आता माझं 2005 साली पाण्यातून गेलं सगळं. आईंचं पत्र आलं मस्त आणि इतकी सुंदर कविता लिहिली. त्यातली 1-2 ओळी माझ्या हृदयात कोरल्या गेलेल्या आहेत त्या. सांगा. सांग. त्या म्हणाल्या, "काय देऊ मी जगताची नाशिवंत वस्तू. आशीर्वाद कर कर तुझ्या शिरावर ठेवते हाच माझा आशीर्वाद" म्हणाल्या. क्या बात है! वाह, वाह! 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 हं, आई सुंदर. तुमच्या लग्नाला आल्या नाहीत पण पण त्यांनी हा फार कवितेतनं मोठा मोठा आशीर्वाद तुम्हाला दिला. आशीर्वाद दिलेला आहे. हं, अगदी हे लहान वय आणि त्याच्यामध्ये आईंचं तुमचं प्रेम आणि हा विरह हं.
आणि खरं ही गुरुनिष्ठा म्हणायला पाहिजे, जी तुम्हाला कळत पण नव्हतं, की याला गुरुनिष्ठा म्हणतात. हं. आणि एकदा झालं शुभमंगल. मग लग्न झाल्यावरती मग काय तिथलंही करिअर वेगळं सुरू बरं. झालं माझं. मग तो पडाव वेगळा झाला. बरं. मग लग्नानंतर आईंच्या संपर्कात होतात? मी जेव्हा माहेरी यायची मिरजेला, 1 दिवस राहण्याची मला परमिशन होती माझ्या नवऱ्याची बरं, आणि 1 महिना सासरी राहायचं. बरं. आणि त्यावेळेला हे कळत नव्हतं, की नवरे असे त्रास देतात. मला एवढं हेच कळत होतं, की नवऱ्यांच्या घरी जायचं आणि फक्त त्यांच्या घरी काम करायचं एवढंच माहीत होतं. मग असे किती वर्ष तुम्ही आईंपासून लांब होता? 10 वर्ष. बापरे! मग दरम्यान तुम्ही तुमच्या नवरोबांना हे आईंविषयी काही बोलला होता, काही सांगितलं होतं? कि किंवा नाही. त्यांच्या आईंकडे घेऊन जाऊ त्यांना आपण? 84 ला मध्ये एक अशी घटना घडली. 84 ला मला मुलगा झाला. बरं. पहिलं मूल झालं मला हं, आणि अनायासे आई बाळवाड्यात होत्या आणि मी अशा म्हणजे वाऱ्याच्या झोताने धावत गेली त्या बाळाला घेऊन मी. हं. आई आहेत असं रेखाने मला सांगितल्याबरोबर मी बाळवाड्यात दाखल झाली. आई त्या बाळवाड्याच्या खाली जिथं सत्संग व्हायचा, खाली हं. आई वर राहत होत्या आणि खाली सत्संग व्हायचा. तिथं आई उभ्या होत्या. ते अक्षरशः मी बालक त्यांच्या पायावर टाकलं. हा हं. तुमचा आशीर्वाद म्हटलं मला. कारण 2 वेळा माझं जरा प्रॉब्लेम झाला होता. मूल होत नव्हतं. सासूबाईंनी सांगितलं होतं, "हिला मूल होत नाही, मग सोडून द्यायचं." इथपर्यंत झाला होता विषय. माझे सासरचे खूप कडक होते आणि हे आईंना माहिती होतं सगळं स्टोरी म्हणजे. हं. आणि एकदा मी गरोदर असताना आई मला भेटल्या होत्या. अचानक तेव्हा पण. त्याच्या आधीची गोष्ट आहे. म्हणजे बाळ व्हायच्या आधी. आणि आई मला एकदम सहज म्हणाल्या, "ही साडी छान दिसते गं," म्हणाल्या, "देशील का मला?" त्यावेळेला हे माझं मन कसं मी नेसलेली साडी आईंना कशी द्यायची? हं. हा पहिला प्रश्न माझ्या मनात आला. पण हे नाही वाटलं, की आपण नेऊन द्यावी. आईने त्यावेळेला हं. परीक्षाच बघितली माझी आणि आई तशी साड्या नेसत पण नव्हत्या. मग का बोलल्या मला काही त्याचा संदर्भ झाला नाही अजूनपर्यंत. मग तुम्ही साडी दिली का नाही दिली? नाही दिली. बरं. मग नंतर मी लगेच सासरी गेले ना. त्याच्यानंतर हां. हे बोलणं झालं आणि मी सासरी गेले, पण माझ्या मनात ते डाचलं सतत डाचत होतं माझ्या मनात, बरं. की हे मी आईंना देऊ नाही शकले. आईने का मागितली असेल साडी आणि का नाही दिली मी? मला त्या प्रश्नाचं उत्तर शेवट पण मिळालं नाही मला. नाही खरं तुम्ही तुमच्या मुलाला आईंच्या चरणावर ठेवलं. मग मग त्या त्याच्यानंतर क्षणी आईंची आई म्हणाली, प्रतिक्रिया "अगं काय ते होती? बालक आहे, उचल ना. कृष्णाचा अवतार आहे तो." म्हटलं, "आई, हे तुमच्या आशीर्वादाचं फळ आहे." म्हटलं, "तर माझं जीवन अस्तव्यस्त झालं असतं." म्हटलं. तेव्हा मी आईंना सांगितलं हे. असं-असं माझं 2 वेळा असं झालेलं आहे आणि त्यातून हे मला बाळ झालेलं आहे. हं. मग ही मधली 10 वर्ष तुम्ही कशी काढलीत? आईंच्या शिवाय विरहामध्ये. विरहामध्ये? तडफडून, तडफडून काढलेत. समजू शकतो तुमच्या भावना. हं, हं. आईंचा फोटो माझ्याकडे आहे, आईंच्या हाताने दिलेला, बरं, लग्नाच्या आधी. बरं. तो फोटो मी देवाऱ्यात लावला होता आणि दर शुक्रवार, मंगळवार माझ्याकडे आईंची हिंदी आरती होत होती. हं. ती हिंदी आरती आहे ना, हरिः हो. कमल हो, विहारी, हो, हो. ती आरती होत होती. हं. आणि म्हणजे त्याच्यानंतर मला म्हणजे जेव्हा ती आरती करायची असं मला वाटायचं, की मी किती अपराधी आहे, की आईंची माझी भेट होत नाही. हं. आणि 10 वर्ष म्हणजे मी असं तडफडून काढली. आईंचं एकदा पत्र मला आलं आई म्हटलं, "मला ध्यान लावायला मिळत नाही. मला काय तुमच्याविषयी बोलायला मिळत नाही. मी कुणाशी बोलू शकत नाही." खूप रडली ती मी आईंना बोलू म्हणजे आईशी मी सतत बोलायची. बरं. फोटोमध्ये सतत आईंशी बोलायची. मग त्या पत्रात काय लिहिलं होतं आईंनी? ते म्हणाले, "तू असशील तिथं सुखी राहा." म्हटलं, "आई." पण मला कधी सुख मिळालं नाही. बापरे! हं. पण तुमची आईंच्या बद्दलचं प्रेम तसूभर कमी झालं नाही. भले तो विरह होता. कधीच मी आईंना विसरले नाही. आई माझ्या सतत असं लग्नात सुद्धा मी जाताना मला आई बरोबर आहेत असं वाटलं मला. सतत भास होते मला. वाह! किती हे दिव्य प्रेम आहे तुमचं आईंच्या हं. म्हणजे खरंच आमच्याही डोळ्यांच्या कडा पाणावतायत हे सगळं हं. बघून, की किती आईंवरती एक निर्व्याज प्रेम हो. आज तुमच्या ह्याच्यातनं जाणवतंय ते. मग 10 वर्षाच्या विरहानंतर तुम्ही आईंकडे कशा आणि कधी पोहोचल्या मग नंतर? नंतर भेट कशी झाली? चवण्याची नंतर माझी आणि आईंची बिलकुल भेट नाही आणि मग मी आपली तडफडते. आई मला कशा भेटतील? कुठे भेटतील? नुसता एकच प्रश्न सतत सतावत होता मला आणि मी सकाळी ध्यानाला उठायची. आई मला ध्यानाला उठवायच्या. "उठायचं नाही तुला ध्यानाला." आईने मला कधीही मला विरह होऊन दिला नाही. फक्त माझी त्यांची देहाने भेट नाही झाली.
तुमची मनाने तार जोडलेली होती. मी हं. एकदम मी क्षणभर सुद्धा आईंना विसरले नाही. आणि मा मग आईचं एकदा पत्र आलं त्याच्यामध्ये. हां. अगं म्हणाले, "हा संसार आहे. तुला सांभाळलाच पाहिजे. गुरफटली ह्या आधी तू ह्या मोहजालातून बाहेर पड, मग अध्यात्म कर." असं एकदा आईने मला मी आईंना पत्रात मी म्हटलं, "3-3 मुलं झाली." म्हटलं, "मला तुमचं ध्यान करायला मिळत नाही. तुम्हाला वेळ द्यायला मिळत मी काय करू? माझी तडफ कोण बघणार?" म्हटलं, "आई, तुम्ही मला भेटत पण नाही." म्हणजे आईंनी मग त्या पत्रात थोडक्यात तुम्हाला प्रपंच करावा नेटका, मग लागावे परमार्थ विवेका, म्हणजे असं. आईंना सगळं कळत होतं माझा नवरा किती त्रास देतो. काय मी दिवस काढते सगळं कळत होतं आईला. पण त्याच्यावरती आई काही म्हणाल्या का तुम्हाला? आई मला त्याच्या मुलं व्हायच्या आधी खूप त्रास होता मला लग्न झाल्या-झाल्या. तेव्हा आईने प्रत्येक मंत्र असा मला लिहून पाठवायचा, की हा मंत्र जप, पाणी पाणी त्या मंत्राचं पाणी बादलीत घालून त्यांना अंघोळ कर. असं प्रत्येक खेपेला सहकार्य केलं आईने. मग हा विरह संपला कधी तुमचा? 87 ला 97 ला मी जिथं राहत होती म्हणजे नाही त्याच्या आधी पण 97 ला बरोबर. 97 ऑगस्टला आम्ही त्या ह्याच्यात जागा घेतली नवीन झोपडीमध्ये, बरं, चाळीमध्ये. बरं, कुठे संपूर्ण मुंबईला? मुंबईला. संपूर्ण मुस्लिम एरिया. बरं. हं. माझ्या नवऱ्याला क्वार्टर्स मिळाले होते. हां, हां. BSNLचे. बरं, टेलिफोन एक्सचेंजचे क्वार्टर्स ते सहारा एअरपोर्टच्या बाजूला टेलिफोन कॉलनी आहे ना, तिथं मिळाले होते. बरं. पण माझ्या नवऱ्याने कधी आम्हाला चांगल्या ठिकाणी ठेवलं नाही. हे माझे भोग होते, माझे कर्मभोग असतील मला माहीत नाही. पण मी जिथं राहिली तिथं आनंदाने राहिली. हा माझ्या गुरुमाऊलीचा आशीर्वाद. माझ्या गुरुमाऊली सतत पाठीशी आहेत. माझ्या मुलांना कधी ते दुखवलं नाही. पुन्हा मला कधी बाधा झाली शरीराची. माझा नवरा काय होता ते आता आईंना माहिती आहे. पण आम्हाला त्याची बाधा कधीच झाली नाही. बरं. त्यातून मुलंही चांगली व्हावीत, हो, ही आईंची कृपा आहे. खरं आहे. अगदी खरं आहे. म्हणजे तुम्ही राहत होत्या त्या वस्तीत आजूबाजूची हे सगळे मुस्लिम ए टू झेड. अच्छा, अशा अशा वसाहतीत नवऱ्याने घर घेतलं. बरं. ऑगस्ट 97 ला. हं, हे होतं हं, श्रावण महिना होता म्हणून मग मी आईंचा फोटो ठेवला हं, आणि त्या घरामध्ये आम्ही राहायला गेलो. तिथं हं. तंत्रविद्या करणारी ती बाई होती. बरं. तंत्र काय करणीला काय म्हणतात? ती ते करणारी. ती करणारी होती. तर तिनं काय ते तिचं सामान कपाट वगैरे काय नेलं नव्हतं. हं. त्या कपाटामध्ये ना 5 फळं अशी तिनं पुजून गेली होती आणि ती मी बघितली होती फक्त. पण मला ते मी ह्या तंत्रविद्येच्या आणि ह्याच्या पलीकडे होते. मला भविष्यावर सुद्धा विश्वास नाही. कुणी काय सांगतं ना, मला बिलकुल विश्वास बसत नाही. फक्त आईवर विश्वास आहे माझा. बरं, आई म्हणतील वरून उडी ठोक, तर मी ठोकायला अजूनही तयार आहे. बरं. म्हटलं ते काय सांगतील ते प्रमाण होतं माझ्यासाठी लहानपणापासून. हं. मग तेव्हा घरामध्ये असं खूप कलह व्हायला लागला माझ्या नवऱ्याचा आणि त्यात ते असे म्हणजे खूप संशय असल्यामुळे थोडंसं मला त्याचा त्रास ही सवय झाली होती. अंग वळणी पडलं होतं माझ्या म्हणा हं. किंवा हे कुणाला सांगायचं? हे मला भोगलंच पाहिजे. हं, हे मी हं. एक्सेप्ट केलं होतं आणि आई शक्ती देत होत्या. हं, आई माझ्या सतत पाठीशी होती. माझं आईशिवाय दुसरं मी कुणालाही सांगितलं नाही दुःख. हं. आई मग त्यावेळेला ती फळं बघितली होती मी. मग आई आई अशा मला पहाटे असा मला भास झाला, की मी पहाटे ध्यानाला उठून बसली. बसली आणि आई घरात आल्या. तुरू घरात आल्या. बाथरूममध्ये गेल्या, अंघोळ केली आणि अंघोळ केल्यानंतर ते असं पाणी गळतंय त्यांच्या अंगातून. सफेद साडी, अंगावर खांद्यावर पदर आहे त्यांचा आणि मला म्हणाल्या, "चमचा दे." "बघतेस काय?" म्हटलं, "चमचा दिला." चमचा दिला त्यांनी त्यात विभूती घातली आणि तीर्थ घातलं आणि आईने मला म्हणाल्या, "ते पी, तुझं सगळं चांगलं होणार आहे." आणि आईने मला ते हाताने पाजलं. ते विभूतीचा दिवसभर माझ्या तोंडामध्ये वास दरवळत होता मला आणि असं काय ते मी हलकं झाले माझ्या शरीरातून. बापरे! हं. काय तर म्हणजे वजन माझ्या शरीरात होतं आणि मी एकदम हलकी-फुल झाली असं मला दिवसभर फील झालं मला. आणि मी तेव्हाही आईंच्या फोटोला बघून मी नमस्कार केला. आई म्हटलं, "तुम्ही आज जे काय दिलत ते माझ्या माझ्या अशीच पाठीशी राहा" म्हटलं. मी हे आईंना मागितलं. बाकी काही मागितलं नाही. म्हणजे तुमच्यावरची ती बाधा एक प्रकारे आईंनी दूर दूर केली. केली म्हणजे. म्हटलं, "तू सगळं चांगलं होईल." आणि तेव्हापासून मला खरंच चांगलं झालं. वाह! ते तो मी फळं काढून टाकली घरातली. कपाट साफ केलं.
सगळं सामान लावलं आणि माझ्या घरात मिठाला सुद्धा जी फारकत नव्हती, ते मीठ सुद्धा माझं पुरं पडायला लागलं मला. बरं. इथपर्यंत माझी परीक्षा होती. ही माझी बरं. परीक्षा होती, हे मी ओळखलं. पण मग मी म्हटलं, "आई परीक्षा घेताय, तर म्हटलं मला समर्थपणे उभं करा ना," म्हटलं. हं. "माझ्या पाठीशी उभे आहात, म्हटलं मला उभं करा." आणि ते खूप त्रास होतो त्या मुलीच्या वेळेला मला. त्रास शारीरिक पण खूप होता. मग तो क्षण तुम्हाला जीवनाला कलाटणी देणारा ठरला. एकदम अगदी म्हणजे वेगळीच कलाटणी मिळाली. एक म्हणजे जर पान संपतं, तसं ते पान पलटलं पान ते. वाह! हं. कुसुमताई तुमचे हे अनुभव खरोखर हृदयस्पर्शी हो, आहेत हो. आणि आम्हाला तुमच्याकडून अजून जाणून घ्यायचंय, पण वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. आपण भेटूयात पुढच्या हो, हो. भागात. मला प्रेक्षकांना प्रश्न आहे, की आईंनी आत्मदर्शन झाल्यावर कुसुमताईंना कुठलं फूल पॅचवर्कसाठी दिलं होतं? याचं उत्तर कमेंट्समध्ये लिहा. भेटूयात पुढच्या भागात. हरिओम. हरी